ॲक्च्युली एव्हरेस्टिंग हा प्रकार 2014 मध्ये सुरू झाला आणि हा हेल्स 500 क्लबचे जे काही सदस्य होते त्यांच्या डोक्यात आलं की आपण असं काही ते क्लाइम्सवर जाणारे लोक होते. तर त्यातल्या एकाच्या समोर एक रायटअप आलं आणि ते रायटअप 1994 मधलं होतं. तो लिहिणारा माणूस होता जॉर्ज मॅलोरी. तर ह्या जॉर्ज मॅलोरीचे आजोबा ॲक्च्युअल एव्हरेस्ट क्लाइम्बला गेले होते आणि ते 1924 मध्ये ते हरवले होते. आणि ह्याच्याही डोक्यात होतं आपल्या आजोबाच्या नातवाच्या की आपण आजोबांसारखं एव्हरेस्टिंग करायचं आणि म्हणून तो त्याची शारीरिक तयारी त्याची चालू होती. व्यायाम करणं, धावणं, सायकलिंग करणं असं चालू होतं. त्याचा एक मित्र एक दिवस त्याला म्हणाला की अरे आपल्या इथे हा एवढा मोठा डोंगर आहे, 1000 मीटर त्यात एलिव्हेशन आहे, 17-18 किलोमीटर सायकल चढवायला, ते तू चढवशील का? तो म्हटलं चढवीन, काय एवढं त्या अवघड आहे, एवढी मी रोज प्रॅक्टिस करतोय, व्यायाम करतोय, माझी तयारी चालूच आहे, मी करीन. आणि मग त्यांनी अटेम्प्ट केला. तो जो अटेम्प्ट त्यांनी केला त्याच्या लक्षात आलं की हे खूप आव्हानात्मक आहे, की एकदा जाऊन आला, खाली आला, दुसऱ्यांदा अर्धा अधिक गेला आणि तो थकला खूप. मग त्याच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आपली वेगळ्या प्रकारची तयारी होते, की आपण सायकलिंग तर करतो, ते पाय तयार होत आहेत, छातीची तयारी होते आणि प्लस मेंटली एकटं राहणं, कारण त्यावेळेला असं कोणी केलेलं नव्हतं आणि तो असं काहीतरी करणारा पहिला होता. आणि त्याचा सगळा अनुभव, मग त्याची ती प्रॅक्टिस सुरू आली की एव्हरेस्टची तयारी करताना आपण सायकलनी इथे वर चढवायची सायकल आणि खाली यायचं, वर चढवायची खाली यायचं. मग तो त्याची गाडी घेऊन जायचा, गाडी सगळं जायचं, खाणं पिणं टाकायचा, पाणी टाकायचा, अर्ध्या डोंगरात नेऊन गाडी उभी करायचा, तिकडनं वर द्यायचा आणि त्याचं चालू राहायचं. मध्ये आला खाली की उतरायचा, परत त्याचं खाणं पिणं पाणी टॉपअप करायचा, जायचा. त्यावेळेला कॅसेट्स होत्या 94 मध्ये. तर त्यांनी एक कॅसेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिक तो लावायचा, दिवसाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती ऐकायला आनंददायी वाटेल आणि एनर्जी देईल असं म्युझिक कुठलं असं त्यांनी स्वतः लिस्ट आउट करून त्या कॅसेट ठेवायचा आणि ते ऐकत तो चढता. कारण 16-17 किलोमीटर डोंगर चढवणं इट्स नॉट अ जोक. आणि तो ते करत होता आणि ते करता करता त्याच्या डोक्यात सुरू आहे की आपण एव्हरेस्टची उंची गाठू शकतो सायकलच्या मदतीने. जर आपण हे 8 लॅप्स केले तर एव्हरेस्टची उंची आपण एका दिवसात गाठू शकू का, असं त्याचा टार्गेट त्या डोक्यात सुरू आलं आणि त्यांनी ते अटेम्प्ट केलं आणि अल्टिमेटली ही सक्सेडेड. एका दिवसात त्यांनी 8 केले, त्याच्यानंतर अजून एकदा एफर्ट टाकून त्यांनी 10 केले, म्हणजे 10,000 मीटर्स एलिव्हेशन त्यांनी केलं आणि हे सगळं त्यांनी नंतर लिहून ठेवलं होतं. आणि हे जे लिहून ठेवलेलं त्याचं राईटअप जे आहे ते या ऑस्ट्रेलियामधल्या हेल्स 500 क्लबच्या सदस्यांच्या समोर आलं आणि त्यांना त्याच्यात एक आव्हान दिसायला लागलं. अरे हे आजच्या सायकलिस्टना हे आव्हान आहे की असं काहीतरी सायकलिंग करून उंची गाठायची एव्हरेस्टची. आणि मग त्याच्यातून एव्हरेस्टिंग ही कल्पना त्यांनी डेव्हलप केली. त्याच्यामध्ये फक्त 3 रूल्स आहेत. ते 3 रूल, त्यातला एक रूल असा आहे, जगभरात तुम्ही कुठेही करू शकता, तो क्लाइंब असायला पाहिजे, त्याचं काही एलिव्हेशन तुम्हाला मिळायला पाहिजे, ते रिपीट तुम्ही करत राहा एलिव्हेशन टिल यू गेट द हाईट ऑफ 8848 मीटर, दॅट इज एव्हरेस्ट एलिव्हेशन. आणि तिसरी महत्वाची अट की ती सिंगल राईड असायला पाहिजे. मधले छोटे पॉज अलाउड आहेत, पण आज थोडं केलं उद्या थोडं केलं असं परमिशन नाही. त्यामुळे मधले 5-10 मिनिटाचे ब्रेक आणि खाण्यापिण्याचे ब्रेक अलाउड आहेत, पण ती एक सिंगल राईडमध्ये तुम्ही ते करायला पाहिजे. आणि तिथून ही सुरू झाली. भारतामध्ये हा प्रकार 2015 मध्ये सुमित पाटीलने अलिबागचा केला. 13 मार्च 2015 त्यांनी केला. ही वॉज द फर्स्ट टू डू इट. ह्याच कार्लेखंड सेगमेंटवरती त्यांनी तो अटेम्प्ट केला होता. आणि त्याच्यानंतर 5 वर्षांनी मी केला 6 सप्टेंबर 2020ला. त्यावेळेला तोपर्यंत भारतामध्ये हा प्रकार जवळजवळ माहीत नसल्यासारखा होता, कारण त्या 5 वर्षामध्ये फुल एव्हरेस्टिंग करणारे फक्त 4 जण होते आणि हाफ एव्हरेस्टिंग करणारे पण फक्त 4 होते. सो आय वॉज द 5th पर्सन टू डू दॅट हाफ एव्हरेस्टिंग. आणि ते बाकी 4 जण जे होते ते 30-35च्या घरातले होते आणि मी करणार होतो तो मी 57 वयाचा होतो त्यावेळेला. आणि मला असं वाटतं की त्याच्यातनं आमचे बाकीचे दोस्त पण ट्रिगर झाले की अरे हा 57 वर्षाचा माणूस करू शकतो तर आपणही करू शकतो. आणि मग आमच्याकडे ही सगळी सायकल सुरू झाली आणि आता आमच्या जवळजवळ 17-18 जणांनी 27 ते 28 एंट्रीज आमच्या त्या एव्हरेस्टिंगच्या हॉल ऑफ फ्लेममध्ये आहेत. त्या सगळ्या अलिबाग सायकल क्लबच्या एंट्रीज आहेत. आणि हे तिथून सुरू झालेला प्रवास आता इथपर्यंत पोहोचलाय की आता भारतामध्ये एव्हरेस्टिंग करणारे वाढायला लागलेत बाहेरच्या ठिकाणी पण, आणि अजूनही ते वाढू शकतात. कारण चांगल्या सायकल वापरणारे चांगले सायकलिस्ट आपल्याला माहिती आहेत, खूप चांगले सायकलिंग एलिव्हेशनवरती करणारे पण आहेत. फक्त त्यांनी पेशन्स ठेवून हा अटेम्प्ट करायला हवा आणि आपल्या भारतीयांची नावं जास्तीत जास्त त्या हॉल ऑफ फेममध्ये चांगल्या स्तरावरती जायला हवी. माझं नाव मुन्ना पटेल. मी पोलीस खात्यामध्ये ASI पदावरती कर्तव्यावर आहे. मी माझं कर्तव्य पार पाडत असताना हा एक माझा छंद जोपासलेला आहे. हा छंद मला माझ्या वडिलांपासून मिळालेला आहे आणि हा मी 1983 पासून मी सायकलच्या स्पर्धाही करत आलेलो आहे. नंतर हा सायकलचा छंद जोपासत असताना अलिबाग क्लबच्या काही लोकांशी माझी भेट झाली. त्यातमध्ये बिपिन सर, जोशी सर, पोद्दार सर, सुमंत रायकर सर, ह्या लोकांनी मला सायकल क्लबमध्ये जॉईन होण्यास सांगितलं. ते 2019 साली मी यात जॉईन झालो आणि तेव्हापासून आत्तापर्यंत माझे सायकलिंगचे 84,000 किलोमीटर पार करतात या महिन्यामध्ये पूर्ण करत आहेत.
माझं स्वप्न आहे की ह्या वर्षी 85,000 किलोमीटर पूर्ण करायचं आणि रिटायर होईपर्यंत माझं स्वप्न होतं की 1,00,000 किलोमीटर पूर्ण करायचं. म्हणजे 58 वयाच्या 58 पर्यंत मला 1,00,000 किलोमीटर पूर्ण करायचं होतं, पण ते माझं पुढल्या वर्षीच पूर्ण होत आहे. आणि हा छंद मी जोपासत असताना मी माझ्या क्लबमधल्या लोकांना प्रेरणा देण्याचं काम करत असतो. म्हणजे काय, मी जर रोज सायकल करत राहिलो तर लहान लहान मुलं सुद्धा माझ्यावर सायकलिंग करत असतात आणि वयस्कर लोकही जर ते थोडे सायकल चालत असतात त्यांना गोड बोलून मी 10-20 किलोमीटर सायकलिंग करायला होत असतो. आणि मी साधं भाजी जरी आणत असलं तर पेनपर्यंत सायकलीवरनं जातो. मी शिल्पा गावण, प्रोफेशनली टीचर आहे आणि कोविडनी मला दिलेली एक देणगी आहे सायकलिंग. कारण खऱ्या अर्थाने सायकलिंगची सुरुवात ही शालेय जीवनापासूनच सुरू झाली. अगदी शाळेत सायकलवरच जायचो, पण असं सायकलिंग असू शकतं हे पहिल्यांदा कळलं कोविडमध्ये. आणि मग सुरुवात झाली 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, हळूहळू एलिव्हेशन माहिती पडलं, कार्लेखिंड जवळ वाटायला लागली. आणि मग सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा 100ची राईड केली तेव्हा एक वेगळाच कॉन्फिडन्स मिळाला आम्हाला. त्यानंतर मग ग्रुप बरोबर लॅप्स मारणं, एलिव्हेशन चॅलेंजेस ऍक्सेप्ट करणं, सोबत स्ट्रावावरचे चॅलेंजेस ऍक्सेप्ट करणं, या सगळ्यातून पुढे जाऊन एव्हरेस्टिंग पर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. एव्हरेस्टिंग हा अतिशय सुंदर आणि अतिशय चॅलेंजिंग इव्हेंट आहे. मी फर्स्ट टाइम हाफ एव्हरेस्टिंग केलं आणि मी माझी 25 वर्ष मागे गेल्यासारखी वाटली. कारण अतिशय मोठा कॉन्फिडन्स मला त्याने दिला. माझ्या मुलाला मी या इव्हेंटमध्ये उतरवलं. आज तो शालेय स्तरावर खेळतो, त्याने हाफ एव्हरेस्टिंग केलं. आज 25 लॅप मारणं हे त्याच्यासाठी एवढं सोपं आहे की खेळण्यासारखंच आहे आमच्यासाठी. आणि कार्लेखिंड ही आम्हाला दिलेली एक निसर्गाने देणगी आहे मोठी, की ज्याचा आम्ही एव्हरेस्टिंगसाठी वापर करतोय. मी सात्विक रायकर, मी आता 17 वर्षाचा आहे. 21 डिसेंबर 2020ला माझं पहिलं हाफ एव्हरेस्टिंग केलं. तेव्हा मी 14 वर्षाचा होतो. तेव्हा पण मी अंगेशच होतो हाफ एव्हरेस्टिंग करणारा. आणि परत बरोबर पुढच्या वर्षी 23 डिसेंबर 2021ला मी फुल एव्हरेस्टिंग केलं. तेव्हा मी 15 वर्षाचा होतो. साधारण 40 तास लागलेले पूर्ण कम्प्लीट करायला. सकाळी 4 वाजता सुरू करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6-7ला वगैरे संपलेलं होतं. माझं नाव मनोज भगत, मी BSc ॲग्रिकल्चर शेतकरी पदवीधर आहे. ॲक्च्युली सायकलिंग क्षेत्रामध्ये मी ॲक्सिडेंटली झालो. नॅशनल कबड्डी प्लेअर आहे. कोरोनाची लाट आली त्यावेळेला मग कबड्डी वगैरे बंद झालं आमचं. 3 वर्ष कंप्लीट बंद होतं. त्यावेळेला मी सहज म्हणून काहीतरी आपलं एक्सरसाइज पाहिजे म्हणून सायकल घेतली. ते सायकलमधलं मला नॉलेज काहीच नव्हतं. मी एक सायकल विकत घेतली आणि सहज आपला एक्सरसाइज पाहिजे, वर्कआउट पाहिजे म्हणून सायकलला इकडे फेरे मारत. मला बिपिन सर भेटले. बिपिन सरांनी मला ग्रुपला जॉईन करून घेतलं आणि मग आपले जे ग्रुप आहेत अतिशय सुंदर सगळे लोक मला भेटले. त्यांनी मला उत्साहित केलं की तू करू शकतोस म्हणून. तर मी प्रथम जोशी सरांनी मला सांगितलं की आपण हाफ एव्हरेस्टिंग करतो. सर म्हणाले मी करू का? जोशी सर म्हणलं करूया ना. त्यांच्याबरोबर मी पहिलं केलं आणि सगळ्यांनी मला चांगलं उत्स्फूर्त हे दिलं, म्हणजे प्रोत्साहन दिलं. त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा ट्राय केली. मी पुन्हा एकदा हाफ एव्हरेस्टिंग केलं आणि मग असं करता करता मग जे 10K आहे किंवा फुल एव्हरेस्टिंग आहे ते करायची माझी इच्छा बळावली. आणि मग मी 10K केलं. त्यावेळेला आम्ही 9 जणांनी एकूण केलं ते. त्याच्यामध्ये दोघांनी फुल केलं आणि 7 जणांनी हाफ एव्हरेस्टिंग केलं. नमस्कार, मी यश बसवराज. मी सिव्हिल इंजिनियर आहे. सायकलिंग हे मोस्टली कोविडपासूनच सर्व स्टार्ट झालेलं आहे. माझं नाव मिलिंद पाटील. मी माझं वेल्डिंगचं वर्कशॉप आहे स्वतःचं. तर लॉकडाऊनमध्ये माझी सायकलिंग सुरू झाली तेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा सायकलिंग केली, माझ्या मेवण्याची सायकल घेतली. माझ्याकडे सायकल नव्हती. मग पहिल्या दिवशी मी कार्लेखिंडीच्या खाली पायथ्याजवळ आलो. पहिली राईड माझी सर्वात मोठी राईड ती होती. पायथ्याजवळ आलो. मला खूप थकायला झालं होतं कारण सुरुवात होती माझी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाला पण मी तसंच आलं आणि तिसरा दिवस काही झालं तरी आज खिंडवरती चढायची हे मनात घेतलं आणि मी घरातून निघालो. आणि जसं मी खिंडीत आलो इथे तेव्हा आमच्या अलिबाग सायकल क्लबचं ग्रुप एव्हरेस्टिंग चालू होतं आणि तो दिवस माझ्या जीवनातला सर्वात मोठा दिवस ठरला. आणि त्यामुळे ही सगळी सोन्यासारखी मला माणसं मिळाली आणि हा तर माझा पार्टनर झालेला आहे आत्ताचा. सगळ्यात आम्ही जिथे जिथे जातो सायकलिंग करतो तिथे हा माझ्या बरोबर सोबत असतो. फर्स्ट टाइम मी हाफ एव्हरेस्टिंग केलं. त्याचा तयारी अशी होती माझी की मी त्यासाठी 200 किलोमीटरचं प्रॅक्टिस केलेलं अगोदर एकदा. कारण की लॉंगेस्ट सॅडलवर बसणं हे मेन आहे.
हाफ एव्हरेस्टिंग म्हणजे जवळपास आता या कालेकिंड वेस्ट फेसला आम्हाला 50 राऊंड मारावे लागतात. मेंटली पण स्ट्रॉंग असायला हवं. अल्टरनेट डे प्रॅक्टिस करायचो, 7 ते 8 लॅप्स मारायचो, ते सफिशियंट आहेत करण्यासाठी. आणि मी करणारा तेव्हा एकटाच होतो त्या दिवशी करणारा, आणि मी इंडियामधला आय गेस 26th होतो ज्यांनी केलं ते. आणि मला खूप चांगलं वाटलं, काहीतरी मोठं केल्यासारखं वाटलं. सकाळी आम्ही फास्ट मारायचो, पण ते दुपारी नाही होत. आम्ही 5-5चे सेट मारतो, 5 मिनिटं 5 लॅप मारून 5 मिनिटं विश्रांती घ्यायचो. त्याच्यानंतर ते आम्हाला 5 लॅप नाही होत, नंतर मग कमी होतात लॅप, कारण उन्हाच्यामुळे त्रास होतो भरपूर. 3 लॅप व्हायचे, 3 लॅप मारल्यानंतर परत 5 मिनिटं विश्रांती घ्यायचो. असं करून मग जेवण नाश्ता विष्टा ते चालूच असायचा. आता मग बरेच लोक म्हणजे इथले सगळे सर आहेत, बरेच सर आहेत, ते सपोर्ट चांगला केला आम्हाला. त्यांच्या सपोर्ट शिवाय हे सगळं शून्य होतं. हे करणं मुश्किल आहे. कोणी जर नसतं तर नसतं झालं आमचं. 4-5 साल पहले अलीबाग साइकिल क्लब की स्थापना हुई तो 5-10 किलोमीटर साइकिल चलाया करते थे. उसके बाद में क्लब ने एक इवेंट ऑर्गेनाइज किया, तो घर से निकला तो 20-25 किलोमीटर साइकिल करूँगा ऐसा था. लेकिन करते 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 रात 8:30-9 बजे तक 205 किलोमीटर साइकिलिंग कर, और ये हमारे क्लब की डबल सेंचुरी पहली थी. उसके बाद में सब इंस्पायर हुए और हमारे राम जोशी सर इन्होंने 300 भी किए. इसके बाद में हमारे सुमित पाटिल सर है, वो यहाँ हाफ एवरेस्टिंग कर रहे थे, उनके साथ मैं भी चला रहा था. तो उन्होंने मेरे को पूछा कि विपिन क्या करने वाला है. मुझे कुछ नहीं मालूम है, आप जब तक चालू रखेंगे मैं भी चालू रखूँगा. तब मेरे पास एक बोतल पानी भी नहीं था, क्योंकि इसके लिए काफ़ी अच्छी एनर्जी वगैरह लगती है, खाना पीना भी एकदम प्रॉपर होना चाहिए. तो करते करते 33 लैप हो गए मेरे. और ये बात सब क्लब के अंदर हुई तो राम जोशी सर बोले, अरे ये कैसे हो सकता है कि इसने कुछ खाया भी नहीं, पानी भी नहीं लाया था और 33 लैप्स हो गए. तो इससे सब इंस्पायर हुए और जोशी सर बोले नहीं ये तो हो सकता है, जब ये तो कभी प्रैक्टिस करता ही नहीं, क्योंकि मैं रेगुलर साइकिलिंग करता ही नहीं था. उसके बाद में सब लोग ये हाफ एवरेस्टिंग प्रकार सुमित सर ने हमें समझाया, और बहुत सारे 19 लोगों ने आज तक हाफ एवरेस्टिंग किया है और 4-5 लोगों ने फुल एवरेस्टिंग भी किया है. लोगों को मैं बताना चाहूँगा कि ये सब करना चाहिए, जीवन का एक पार्ट होना चाहिए. हम हमारी दौड़ पैसों की वजह अंधी होती है, लेकिन स्वास्थ्य जब बिगड़ जाता है तो पैसे हमारे यहीं के यहीं रह जाते हैं. मैं सबको अनुरोध करूंगा कुछ न कुछ जो भी अच्छी लगती है वो ऍक्टिव्हिटी करनी चाहिए. मंडळी, आपल्या चॅनलवरच्या सायकल लवर प्लेलिस्ट मधले सायकलिंगची प्रेरणा देणारे 100 पेक्षा जास्त व्हिडिओज तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायसाठी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. सायकल चालवत राहा आणि इतरांना सायकलिंगची प्रेरणा देत राहा. बाय बाय.